रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. राजमाता जिजाऊ उद्यान दुरावस्थेत, जयंतीदिनी अभिवादनपुरते फोटोशूट. शिवसृष्टीकडे नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष. आज 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम, पुष्पहार अर्पण आणि फोटोशूट सुरू असताना दुसरीकडे कर्जत शहरातील राजमाता जिजाऊ उद्यान मात्र अक्षरशः दुरावस्थेत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. आमदार, नूतन नगराध्यक्ष तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी याबाबत पुढाकार का घेतला नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. 11-12 दिवसांपूर्वी अनेक वृत्तपत्रात या उद्यानाच्या दुरावस्थेबाबत बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी 8 दिवसात दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र जयंतीचा दिवस उजाडूनही उद्यानात कोणताही ठोस दुरुस्ती न झाल्याने नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दहिवली भागातील नदी किनारी उभारलेल्या या उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशोभा चित्रातील मावळ्यांच्या प्रतिकृती मोठ्या प्रमाणात मोडीत निघाल्या आहेत. 2 मावळ्यांच्या हातातील तलवारी तुटल्या आहेत. प्रतिकृतीचे रंग पूर्णपणे उडाले असून त्या विद्रूप दिसत आहेत. यामुळे ऐतिहासिक व सांस्कृतिक संदेश देणाऱ्या शिवसृष्टीचा मूळ उद्देशच धूसर होत चालला आहे. कधी काळी शहराच्या सौंदर्यात भर घालणारे आणि लहान मुलं, पालक व ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले उद्यान आज प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुर्लक्षित झाले आहे. जयंतीदिनी अभिवादनपुरते कार्यक्रम करून प्रत्यक्षात वारसास्थळांची देखभाल न करणे ही केवळ औपचारिकता असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. नागरिकांकडून उद्यानातून तुटलेली खेळणी व प्रतिकृतीची त्वरित दुरुस्ती, सुरक्षिततेच्या दृष्टीने खेळणी वापरास योग्य करणे, भविष्यात नियमित देखभाल व देखरेखीची ठोस व्यवस्था अशा मागण्या जोर धरत आहेत. दरम्यान राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीदिनी तरी या उद्यानाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत असताना नगर परिषद प्रशासनाची पुढील पावले काय असतील याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.